आपण अवधूत गीतेतील 1 ते 4 श्लोक मागच्या रविवारी पाहिले. आज आपण अवधूत गीतेतील 5, 6, 7, 8 हे 4 श्लोक पाहणार आहोत आणि त्यांचा अर्थ जाणून घेणार आहोत. तर या 4ही श्लोकांचे जे काही इमेजेस आहेत ते मी पाठवलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता या ग्रुपवर. मागच्या आठवड्यात आपण अवधूत गीतेतील पहिले 4 श्लोक पाहिले. त्याचबरोबर आपण अवधूत गीता या गीतेमध्ये जे काही प्रमुख शब्द वापरलेले आहेत, जे त्या शब्दसंग्रहाबद्दल आपण जाणून घेतलं. अवधूत गीता समजून घेत असताना आपण येथे ज्ञान मार्गातील काही मूलभूत संकल्पनांचा सुद्धा अभ्यास करणार आहोत. तर 5वा श्लोक असा आहे, वेदांत सार सर्वस्वम ज्ञानम विज्ञानमेव च अहमात्मा निराकारः सर्वव्यापी स्वभावतः. वेदांताचे सार, सर्व ज्ञान आणि विज्ञानाचे सार असे आहे की आत्मा हा स्वभावतः सर्वव्यापी आणि निराकार आहे. तर हा अतिशय सरळ असा एक श्लोक आहे, ज्याच्यामध्ये दत्तात्रय म्हणतात की सर्व वेदांताचं, सर्व ज्ञानाचं, विज्ञानाचं सार असं आहे की आत्मा ज्याला आपण ईश्वर, अस्तित्व, अनुभव करता असेही म्हणतो, तो सर्वत्र व्यापून आहे. आणि जरी तो सर्वत्र व्यापून असला तरी तो निराकार आहे. तर हा थोडासा विरोधाभास आहे, कारण जिथं आकार नाही तिथं व्याप्ती ही संकल्पना थोडीशी विचित्र वाटते. कारण आकारच नसेल तर काय व्यापणार आहे? तर तरी सुद्धा तो सर्वत्र व्यापून आहे आणि निराकार आहे, असे आत्म्याचे स्वरूप आहे. आणि त्याला स्वभावतः हा एक त्यांनी विशेष शब्द वापरलेला आहे, कारण त्याचा तो गुण म्हणू शकतो आपण, किंवा त्याचे ते वैशिष्ट्य म्हणू शकतो. तर आत्म्याचं जे ज्ञान आहे ही नवीन गोष्ट नाही आहे. सनातन मार्गामध्ये, वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये अनेक गुरूंनी अनंत काळापासून आत्म्याविषयी वर्णिले आहे, चर्चा केलेली आहे. जितका इतिहास जुना आहे तितकाच आत्म्याचं ज्ञान जुना आहे. तर मी आत्मा आहे, माझं खरं स्वरूप आत्मा आहे, मी अद्वैत अनुभव करता आहे. तर ज्ञान मार्गामध्ये आपण सर्व संज्ञा, काही संज्ञा विशेष वापरतो, किंवा इतर इतिहासामध्ये ज्या वर्णिलेल्या संज्ञा आहेत, किंवा विविध शास्त्रात, पुराणांमधून ज्या वर्णिलेल्या संज्ञा आहेत, त्या बाजूला ठेवून आपण अनुभव करता हा शब्द वापरलेला आहे. तर मी अद्वैत अनुभव करता आहे आणि मी संपूर्ण अस्तित्व आहे. हे ज्ञान सर्व दर्शनशास्त्रांचा आणि विज्ञानाचा सुद्धा आधार आहे. तर इथं आपल्याला कदाचित विज्ञान म्हणजे आपल्याला साहजिकच विज्ञान म्हणजे आपण शाळा कॉलेजमधून जे विज्ञान शिकलो त्याच्याविषयी आपण कदाचित त्याला आपण विज्ञान म्हणतो. परंतु ज्ञान मार्गामध्ये विज्ञानाचा अर्थ असा आहे, विज्ञान म्हणजे विपरीत ज्ञान. सत्याचं जे ज्ञान आहे, माझं सत्य स्वरूप काय आहे, माझं सत्य स्वरूप मी आत्मा आहे, अनुभव करता आहे, मी निराकार आहे, निर्गुण आहे, मी सर्वत्र व्यापून आहे, मी कालातीत आहे, मी गुणातीत आहे. तर हे सत्य स्वरूपाचं ज्ञान. परंतु माझं जर हे स्वरूप आहे, तर मनोशरीर यंत्रामधून, या मानवी देहामधून जो नित्य अनुभव घेत आहे, किंवा त्या जीवाचा जो काही जीवनकाळ आहे, त्या जीवनकाळामध्ये तो जे अनुभव घेत आहे, किंवा तुम्ही, मी हा जो अनुभव घेत आहोत, ही जी चर्चा करत आहोत, ऐकत आहोत, समोर दृश्य पाहत आहोत, तो जीव कोण आहे? तर त्याचं जे ज्ञान आहे त्याला विपरीत ज्ञान असं म्हटलेलं आहे आणि त्याला विज्ञान असं म्हटलेलं आहे. परंतु त्या विज्ञानाचा आधार सुद्धा तो अनुभव करता आहे, तो आत्मा आहे, ते अस्तित्व आहे. आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊ. 6वा श्लोक, यो वै सर्वात्मको देवो निष्कलो गगनोपमः स्वभाव निर्मलः शुद्धः स एवायम न संशयः. मी एक गोष्ट पुन्हा इथे सांगू इच्छितो की अवधूत गीता ही भगवान दत्तात्रेयांनी कदाचित 8व्या-9व्या शतकामध्ये सांगितलेली आहे, आणि ही गीता आहे, याचाच अर्थ हे गीत आहे आणि याच्यामध्ये पुनरावृत्ती आहे. त्यामुळे बऱ्याच श्लोकांमध्ये तुम्हाला तीच गोष्ट विविध शब्दांमधून मांडलेली जाणवेल.
तर 6वा श्लोकाचा अर्थ आपण बघूयात. सार्वभौमिक आत्मा जो सर्वत्र सर्वव्यापी आत्मा आहे, स्वभावाने तो अगदी स्वच्छ, निर्दोष, स्वयंप्रकाशित आणि स्वच्छ आकाशाप्रमाणे एक आहे, यात शंका नाही. त्या आत्म्याच्या स्वभावाविषयी भगवान दत्तात्रेय या श्लोकामध्ये सांगत आहेत. तो कसा आहे आत्मा? तो स्वच्छ आहे. त्याच्यामध्ये कोणताही दोष नाही. तो निर्दोष आहे. तो स्वयंप्रकाशित आहे आणि स्वच्छ आकाशाप्रमाणे एक आहे. तर आत्मा शुद्ध आहे. याचा अर्थ काय? एखाद्या पदार्थामध्ये आपण आपल्याला साहजिकच नित्यनेमाच्या जीवनामध्ये आपण शुद्धता आणि अशुद्धता याच्या आपल्या बऱ्याच धारणा किंवा संकल्पना असतात. एखाद्या स्वच्छ पाण्याचा ग्लास असेल, तर आपल्याला कदाचित तो शुद्ध वाटतो. त्याच्यामध्ये काही गढूळता आली तर ती अशुद्ध असते. परंतु ज्यावेळी आपण आत्मा, माझं जे सत्य स्वरूप जे आहे, या अस्तित्वाचं जे स्वरूप आहे, जो ईश्वर परमात्मा अनुभव करत आहे, तो शुद्ध आहे असं ज्यावेळी म्हणतो, त्यावेळी एक गोष्ट विशेष जाणून घेणे महत्त्वाचं आहे. ते म्हणजे आत्म्याठायी कोणताही पदार्थ नाहीये किंवा कोणताही गुण नाही आहे, जो दिसतो किंवा जो लपवला सुद्धा जाऊ शकतो. आणि हा आपला प्रत्यक्ष अनुभव आहे. तर हा आपला प्रत्यक्ष अनुभव कसा आहे? मी आत्मा आहे, मी शुद्ध आहे. हा माझा प्रत्यक्ष अनुभव कसा आहे? या गोष्टीकडे आपण थोडंसं नंतर येऊ. परंतु ही शुद्धता आहे, ती आत्म्याला लागू आहे. ही शुद्धता म्हणजे काय? तर येथे अशुद्धी निर्माण करण्यासाठी आत्मा हा जो आहे, त्याला आपण अस्तित्व म्हटलेलं आहे. तर या अस्तित्वामध्ये आपण जे शुद्ध अशुद्ध शब्द वापरतो, ते सर्व सामावलेलं आहे. त्याच्यामध्ये संपूर्णता आहे. तर आत्मा शुद्ध आहे, याचं प्रमाण काय? किंवा हा आपण असं कसं म्हणू शकतो, की आत्मा शुद्ध आहे? हा तुमचा प्रत्यक्ष अनुभव आहे का? हा तुमचा अपरोक्ष अनुभव आहे का? तर आपण दैनंदिन जीवनात हे पाहतो, हे जगत आहे, ते द्वैत आहे. म्हणजे इथे दिवस आहे तर रात्र आहे. येथे सुख आहे तर दुःख आहे. येथे शुद्धता आहे तर अशुद्धता आहे. परंतु ही सगळी जी द्वैतता आहे, अस्तित्वाचा भाग आहे आणि अस्तित्व संपूर्ण आहे. आपण हे पाहू शकतो, की येथे सर्व अनुभव आहेत. तसेच येथे अनंत अनुभवाची संभावना सुद्धा आहे. आपल्या बुद्धीच्या पलीकडे जग आहे, जे आपण कदाचित मानवी देहाच्या, मानवी मर्यादांच्या पलीकडे, या जगाच्या पलीकडे आणखीनही अनंत जग आहेत. अनंत अनुभव आहेत. परंतु ते त्या एका अस्तित्वाचे भाग आहेत. कितीही जरी म्हटलं तरी या सर्व अनुभवांची जी पृष्ठभूमी आहे, ती म्हणजे अस्तित्व आहे. आणि ते अस्तित्व, ज्याला आपण आत्मा सुद्धा म्हणतो, त्याच्यामध्ये अशुद्धी कशी काय येऊ शकेल? कारण आधी सांगितल्याप्रमाणे शुद्धता, अशुद्धता सर्व काही त्यातच आहे. म्हणूनच त्याला आपण आत्मा शुद्ध आहे असं म्हणतो. हा आपल्या प्रत्यक्ष अनुभवा आधारित आपण तर्क म्हणू शकतो किंवा हा एक तर्काने आपण याला जाणू शकतो. तर अशा प्रकारे आत्मा शुद्ध आहे. मग आत्मा शून्य आहे, असंही आपण ज्ञानमार्गामध्ये म्हणतो. तर ही शून्यता काय आहे? आत्मा शून्य आहे असं ज्यावेळी आपण म्हणतो, तर आत्मा जो आहे किंवा जे अस्तित्व आहे, तो सर्व अनुभव प्रकाशित करतो. परंतु कोणत्याही अनुभवाचा प्रभाव त्याच्यावर पडत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या रिकाम्या जागी मी एखादी गोष्ट ठेवली आणि ती काढून टाकली, तर ती रिकामी जागा दूषित होईल का? अर्थातच नाही. त्याच्यामध्ये हवा असेल, जरी काढून टाकली आणि हवा जरी भरली, तरी ती जी रिकामी जागा आहे, ती जशी होती तशीच राहणार आहे. अशा प्रकारे हे अस्तित्व जे आहे, ते शून्य आहे. सर्व अनुभव येथे फक्त आहेत. या अस्तित्वामध्ये सर्व अनुभव, आपल्या अवतीभोवती असणारे सर्व अनुभव या अस्तित्वामध्ये आहेत आणि या अस्तित्वाचं स्वरूप शून्य आहे. कारण एखादा अनुभव प्रकाशित झाला, तो एखाद्या जीवाने त्याचा अनुभव घेतला. आपण मायेमध्ये असं म्हणतो किंवा या जगतामध्ये असं म्हणतो, की जीवाला अनुभव होत आहे. परंतु ज्ञान मार्गामध्ये आपण असं म्हणत, अनुभव हे अनुभवकर्त्याला होत असतात.
आणि अज्ञानामुळे प्रत्येक मनुष्य असं म्हणतो, की हा अनुभव मला होत आहे. परंतु मी म्हणजे कोण? हे आपण ज्यावेळी ज्ञानमार्गामध्ये नेती-नेती किंवा अशा विविध मननाच्या ज्या प्रक्रिया आहेत त्यामधून जाणून घेतो, त्यावेळी आपल्याला शेवटी हे कळतं, की मी म्हणजे अनुभवकर्ता. मी म्हणजे ते अस्तित्व. मी म्हणजे तो आत्मा आणि तो शून्य आहे. आणि हाच आत्मा सर्व अनुभव प्रकाशित करतो आणि प्रत्येक अनुभवाची सुरुवात किंवा आणि प्रत्येक अनुभव जरी आपल्याला नष्ट होत आहे किंवा संपत आहे असं जरी प्रतीत होत असलं, तरी ती जी आत्म्याची जे आत्म्याचा जो प्रकाश आहे किंवा जो आत्मा आहे, जो या सर्व अनुभवांचा आधार आहे, तो कधीही नष्ट होत नाही. त्याचा जन्मही होत नाही, त्याचा मृत्यू होत नाही. तो अजर, अमर, निराकार, निर्गुण असा आहे. तसेच तो शून्य आहे. अशा प्रकारे आत्म्याला आपण शून्यता, आत्मा शून्य आहे असं म्हणतो. तर तिसरा शब्द अवधूत दत्तात्रेयांनी जो वापरलेला आहे, तो आत्मा स्वयंप्रकाशित आहे. स्वयंप्रकाशितता म्हणजे काय? तर आत्म्याला केवळ स्वतःचे ज्ञान ज्ञान नाही, तर त्याला इतर सर्व गोष्टींचे ज्ञान देखील त्यामध्ये सामावलेलं आहे. आत्मा स्वयंप्रकाशित आहे. त्याच्यामध्ये सर्व ज्ञान, अज्ञान हे सामावलेलं आहे. ज्याप्रमाणे तेजस्वी सूर्यप्रकाश सर्व गोष्टीवर प्रकाश टाकतो आणि सर्व काही प्रकाशित करतो. त्याचप्रमाणे सर्व अनुभव, अनुभवकर्त्याच्या प्रकाशात प्रकट होतात. पुन्हा अनुभवकर्ता म्हणजेच आत्मा, अस्तित्व. तर या आत्म्याच्या प्रकाशामध्ये, या अनुभवकर्त्याच्या प्रकाशामध्ये सर्व अनुभव प्रकाशित होतात. त्यात या प्रकाशाशिवाय अस्तित्वाची किंवा अस्तित्वातील कोणत्याही अनुभवाची कल्पना करता येत नाही. तर आत्मा स्वयंप्रकाशित आहे. शेवटी आत्मा हा स्वच्छ आकाशाप्रमाणे एक आहे. त्याचे कोणतेही तुकडे किंवा भाग करता येत नाही. जसे सर्वत्र एकच आकाश दिसते. तुम्ही जरी आकाश पाहिलं, मी जरी पाहिलं, एखाद्या प्राण्याने पाहिलं, कुणीही जरी पाहिलं, तरी जे दिसणारं आकाश आहे ते एकच आहे. त्याच्यामध्ये आपण भाग करू शकत नाही. त्याप्रमाणे आत्मा हा एक आहे. तर येथे आपण ज्याला पाहणे म्हणतो किंवा आपण आकाशाकडे पाहणे असं म्हणतो, तर ते पाहणे नाहीये. खरं तर ते असणे आहे. म्हणजे आत्म्यासाठी ते असणे आहे. मी आत्मा आहे, हे ज्ञान म्हणजे साक्षात्कार आणि हे ज्ञान जरी माझं स्वरूप सांगत असलं, तरी आत्म्याला त्या आत्म्याचे जे स्वरूप आहे, जे निराकार आहे, ते बुद्धीच्या पलीकडचं आहे, जे शब्दांच्या पलीकडचं आहे, त्याला जाणून घेता येऊ शकत नाही. परंतु आत्मा होता येऊ शकतं. आत्मा होणे किंवा मी आहे, मी आत्मा आहे, मी आहे, माझं अस्तित्व आहे, हे फक्त होणे मात्र आहे. याच्यामध्ये तुम्ही जसं तुम्ही बुद्धीचा वापर करून मी कोण आहे, हे जाणून घेऊ शकता. परंतु ते ज्ञान त्या आत्म्याकडे बोट दाखवतं. परंतु आत्म्याला त्याच्या मूळ स्वरूपामध्ये जाणून घेता येऊ शकत नाही. तेथे अज्ञेयता आहे. जर तुम्हाला काही प्रश्न असतील, तर विचारू शकता. नसतील तर आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊ. मी सर्व 4च्या 4 श्लोकाचे इमेजेस पाठवलेले आहेत. तुम्ही ते पाहू शकता. तर आपण 7व्या श्लोकाकडे जाऊयात. 7वा श्लोक असा आहे, अहमेवाव्ययो अहम् एवा अव्ययो अनंतः शुद्ध विज्ञान विग्रह. सुखम दुःखम न जानामि कथम कस्यापि वर्तते. मराठी अर्थ याचा असा आहे, मी आत्मा, शुद्ध, अविनाशी, अनंत, अविभाज्य, निरंतरता आहे आणि मी शुद्ध ज्ञान आहे. याबद्दल सुख-दुःखाला काही कळत नाही. म्हणजे जो जीव आहे, जो सुख आणि दुःख दुःखाच्या अनुभवातून जात आहे, त्याला या आत्म्याच्या शुद्ध, अविनाशी, अनंत, निरंतर आत्म्याविषयी काहीही कळत नाही. तर आता याबद्दल काय बोलावे असा एक प्रश्न भगवान दत्तात्रेय इथं उपस्थित करतात. तर परत एकदा येथे सांगण्यात आलेलं आहे, की मी आत्मा आहे. माझं स्वरूप शुद्ध आहे. मी अविनाशी आहे. माझा विनाश करता येऊ शकत नाही.
कारण माझा जन्मच झालेला नाहीये, माझा मृत्यू शक्य नाही. मी अविनाशी आहे. मी अनंत आहे. येथे मर्यादा नाही, कोणत्याही सीमारेषा नाहीत. मी अनंत आहे. मी अविभाज्य आहे. मी एक आहे, कारण माझे तुकडे केले जाऊ शकत नाहीत. जसं आपण आता 6व्या श्लोकामध्ये पाहिलं, की मी आकाशाप्रमाणे अविभाज्य आहे, एक आहे आणि मी निरंतर आहे. म्हणजे मी आहे. आपण फक्त एवढंच म्हणू शकतो. निरंतरता म्हणजे काय? तर काळापलीकडे जे अस्तित्व आहे. आपण ज्यावेळी निरंतर असं म्हणत असतो, त्यावेळी कदाचित आपल्याला वेळ दिसते किंवा वेळेकडे आपण बोट दाखवतो. परंतु ही निरंतरता वेळेच्या पलीकडची आहे, स्थानाच्या पलीकडची आहे. तर आत्मा शून्य आहे. नष्ट होऊ शकत नाही. का नष्ट होऊ शकत नाही? कारण नाश करण्यासारखं इथं काहीही नाहीये. त्याच्यामध्ये कोणता पदार्थच नाहीये. ती शून्यता आहे आणि ही शून्य, ही जी काही शून्यता आहे, ही कोणत्याही प्रकारची मर्यादितता नाहीये. तिथे अनंतता आहे. खरं तर आत्मा ही एकमेव अशी गोष्ट आहे, जिची अनंत म्हणून कल्पना करता येते. कारण इथे अनंत म्हटल्यावर निर्माण होणारा विरोधाभास नाही. म्हणजे अनंत म्हटल्यावर विरोधाभास का बरं निर्माण होतो? मी जर म्हटलं, की मी अनंत आहे किंवा माझी शक्ती अनंत आहे किंवा हा जो डोंगर दिसतोय, तो अनंत आहे, असं आपण म्हणू शकत नाही. कारण याच्यामध्ये विरोधाभास आहे. आपण असं म्हणू शकतो, की नाही या म पर्वताचा परीघ किंवा ह्याची जर प्रदक्षिणा घातली, तर ती इतकी-इतकी किलोमीटर होऊ शकेल. याची उंची इतकी आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला समोर असतात, स्पष्ट असतात. त्यामुळे गोष्टी अमर्याद असू शकत नाहीत. आपण किती जरी म्हटलं तरी जे अनुभव आहेत, या अस्तित्वामध्ये जे अनुभव आहेत, जो एखादा अनुभव म्हणजे प्रत्येक अनुभव, कोणताही अनुभव अमर्याद असू शकत नाही. परंतु शून्यता जिथे आहे, तिथे अनंतता आहे. ती जी शून्यता आहे, ती आकाशासारखी आहे आणि येथे अमर्यादितता जी आहे, अशा प्रकारे ज्ञानमार्गामध्ये सांगण्यात येते. तुम्ही एखाद्या स्वच्छ अशा कागदाची जर कल्पना केली आणि तुम्हाला सांगण्यात आलं, की या कागदावर तुम्ही किती प्रकारची चित्र काढू शकता. अर्थात तुम्हाला चित्र काढायचे नाही. परंतु अशी जर संकल्पना केली, की त्या कागदावर काढलेली चित्रे भ्रमित किंवा मायावी स्वरूपाची आहेत, तर त्या दृष्टीपटलावर किंवा तुम्ही अमर्याद चित्र काढू शकता किंवा जसे चित्रपटाचा जो पडदा असतो, त्या पडद्यावर किती प्रकारचे चित्रपट दाखवले जाऊ शकतात. अर्थातच अनंत प्रकारचे चित्रपट दाखवले जाऊ शकतात. तर अनंत प्रकारचे चित्रपट दाखवले जाऊ शकतात. तर त्या पडद्याला काही मर्यादा आहेत का? हे सर्व चित्र साठी किंवा प्रदर्शित करण्यासाठी, प्रकाशित करण्यासाठी त्या पडद्याला काही मर्यादा नाही. तर अशीच ही परंतु ही चित्र या चित्रांचा त्या पडद्यावर काहीही परिणाम होत नाही. ही एक आणखीन एक विशिष्ट गोष्ट आहे आणि त्यालाच आपण शून्यता आणि या शून्यतेमध्ये अनंतता आहे. तो जो आत्मा आहे, तो स्वतःला सर्व अनुभवाद्वारे जाणतो. हा त्याचा स्वतःचा प्रकाश आहे. जे द्वैत गुण आहेत, जे आपण पाहिले सुख-दुःख या मानसिक क्रिया आहेत. जो आत्मा आहे तो अद्वैत आहे. तेथे विरोध नाहीये, तेथे कोणताही गुण नाहीये आणि माझं खरं स्वरूप काय आहे? माझं खरं स्वरूप आत्मा आहे आणि मला या मानसिक क्रियांचे काही अर्थात याचा माझ्यावर परिणाम होत नाही. मी आनंद आहे. मी असा आनंद आहे, जो सुख-दुःखाच्या अवस्था येताना आणि जाताना फक्त पाहतो. तर असा हा 7वा श्लोक आहे. आपण 8व्या श्लोकाकडे जाऊ. न मानसं कर्म शुभाशुभं मे, न कायिकं कर्म शुभाशुभं मे, न वाचिकं कर्म शुभाशुभं मे, ज्ञानामृतं शुद्धमतींद्रियोऽहम्. तर येथे या श्लोकाचा मराठी अर्थ असा आहे, की मी वृत्ती नाही. मी कोणतीही वृत्ती नाही, ना चांगली ना वाईट. मी कोणतीही शारीरिक किंवा शाब्दिक क्रिया नाही. चांगली किंवा वाईट मी ज्ञानाचे सार आहे. शुद्ध, मी शुद्ध आहे आणि इंद्रियांच्या पलीकडे आहे. तर आत्मा हा शब्द तर येथे परत आत्म्याबद्दल सांगण्यात आलेला आहे. परंतु आत्मा हा शब्द व्यक्ती या अर्थानं वापरला जात नाहीये इथे. म्हणजे चांगली, वाईट, शारीरिक, शाब्दिक या ज्या काही संकल्पना आहेत किंवा हे जे शब्द वापरले आहेत. तर इथे अ, कोणा एक व्यक्तीबद्दल सांगण्यात नाही आलेलं आहे. तर कारण चांगले, वाईट हे जे काही गुण आहेत, ते वस्तू
किंवा मनामध्ये किंवा शरीरामध्ये हे गुण असतात. परंतु आत्म्यामध्ये चांगलं वाईट असं काही नसतं. आणि खरं तर आत्मा जो आहे तो इंद्रियांच्या पलीकडे आहे. असं का म्हणतो? कारण इंद्रियांनी आत्मा ओळखला जात नाही, ओळखला जाऊ शकत नाही. कारण ही जी इंद्रिय आहेत, नाही या इंद्रियांमार्फत ग्रहण केल्या जाणाऱ्या ज्या संवेदना आहेत, म्हणजे जे दृश्य आहे आणि ते दृश्य कारण आपल्या समोर आपण एक मनोशरीर यंत्र म्हणून आपल्याला जी काही इंद्रिय आहेत आणि ही जी इंद्रिय आहेत, ती आपल्याला ज्या जगताचा जगताचं ज्ञान, अनुभव देतात, तर त्या सर्वांना तो आत्मा प्रकाशित करतो. म्हणून आत्मा हा इंद्रियांच्या पलीकडचा आहे. तर असा हा 8वा श्लोक आहे. आज आपण 5, 6, 7, 8 हे श्लोक पाहिले. पुढच्या रविवारी आपण पुन्हा भेटून यापुढील 4 श्लोकांचा अर्थ पाहू, त्याच्यावर चिंतन-मनन करू. तर जर तुमचे काही प्रश्न असतील, तर आपण केव्हाही या ग्रुपवर भेटा. आज आपण सर्व जॉइन झालात त्याबद्दल सर्वांचे खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. नमस्कार.